मुंबई हायकोर्टानं एफडीएची पुन्हा एकदा कानउघडणी केली आहे। केवळ खासगी आस्थापनांना लक्ष्य करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। कारवाई सर्वांवर एकसमान झाली पाहिजे असं मत हायकोर्टानं व्यक्त केलंय। एफडीए वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितलाय। हायकोर्टात दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे। तपासणीमध्ये मंत्रालय उपहारगृहामध्ये कोणताही कीटक नाही असं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे। उपहारगृहात एकही कीटक नाही हा दावा हास्यास्पद असल्याचं कोर्ट म्हणतंय। पंचतारांकित हॉटेलमध्येही माशा झुरळं आढळतात असं हायकोर्टानं म्हटलंय। मंत्रालयातलं कॅन्टीन एवढं स्वच्छ आहे हे म्हणणं पटतंय का असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केलाय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, एफडीएच्या धडक कारवाईमुळे सध्या प्रचंड चर्चा आहे लोकांमध्ये, पण कोर्ट मात्र त्यावरती टिप्पणी करताना पाहायला मिळतंय। काय युक्तिवाद झाला कोर्टामध्ये? कोर्टाचं काय म्हणणं आहे? सरकारी वकील काय म्हणतायत? एफडीएचे वकिलांचं काय म्हणणं आहे? प्रज्ञा, आपण बघतोय की सध्या एफडीएने आस्थापनांवर कारवाईचा धडाका लावलेला आहे। छोट्या मोठ्या तक्रारींवरती त्यांचा जो अन्न परवाना आहे तो रद्द करत आणि त्याविरोधात अनेक हॉटेल मालक हे सध्या मुंबई उच्च न्यायालयात आलेले आहेत। अनेकांच्या हॉटेलमध्ये झुरळं आढळली, कीटक आढळले, त्यावरती सगळी कारवाई झालेली आहे। गेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने जर खासगी आस्थापनांवरती कारवाई होत असेल तर सरकारी आस्थापनांवरती का नाही असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालय, मंत्रालय या सगळ्या आस्थापनांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार काल ही तपासणी झाली। मात्र आज जो एफडीएने अहवाल सादर केला त्यामध्ये मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये एकही माशी आढळली नाही असा अहवाल त्यांनी उच्च न्यायालयात सादर केला आणि अहवालावरती आश्चर्य उच्च न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आलं की असं कसं होऊ शकतं आणि हा अहवाल ग्राह्य न धरत आपण बघतोय की आता उच्च न्यायालयाने पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। विशेष म्हणजे यावेळेला एफडीएच्या पथकासोबत जे कोर्टाचे वकील आहेत ते देखील असणार आहेत। आता पुन्हा 3 वाजता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि जो तपासणी आता होईल आणि जे काही समोर येईल वकिलांच्या समक्ष त्याच्या सगळ्या लेखाजोखा पुन्हा एकदा एफडीएला कोर्टात मांडावा लागणार आहे। प्रज्ञा, ठीक आहे सचिन, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।